हे बघा पतंगराव, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, कोणत्याही परिस्थितीत मैदानाची जागा आम्हाला विकता येणार नाही. अर्थात मुलांना खेळायला मैदान पाहिजेच. घ्या, आता मी काय नाही म्हणतोय का? अहो, मुलांना मैदान पाहिजेच की हो. तुमच्या भावना मी समजू शकतो आप्पासाहेब. अहो, पण जमाना आता बदललाय, आपल्याला बी बदललं पाहिजे. नागेशदा, आता तुझ्या चिमणी पाखरेबद्दल आपण बोलत होतो. खरं तर जसं तू आता म्हणालास की महेश कोठारेंचा हा चित्रपट आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रानं तो डोक्यावर घेतला. चिमणी पाखराच्या आठवणी सांग ना, कारण तुझा रोल जसा तो खूप प्रसिद्ध झाला तसंच त्या चित्रपटाला देखील महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. खूप चांगल्या पद्धतीचे अवॉर्ड्स चित्रपटाला मिळाले. त्या चित्रपटाच्या घटना किंवा त्या चित्रपटाच्या आठवणी मला ऐकायला आवडतील. महेशजी स्वतः घरी आले होते मला माझ्या अच्छा तो रोल ऑफर करण्यासाठी. क्या बात. तर महेशजी त्यावेळेस खूप मोठे डिरेक्टर होते आणि ते स्वतः आल्यामुळे आय कुडंट से नो टू हिम, कारण तो रोल खूप छोटा होता, म्हणजे 5 सीन होते त्याचे फक्त. पण ते कथानकात खूप महत्वाचे होते. तर त्यांनी मला पटवून दिलं की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर यू हॅव टू प्ले. काम म्हणजे तेच की हो, आपलं जागेचं. कुठल्या जागेचं? असं काय करताय आप्पासाहेब? माग मैदानाच्या जागेबद्दल तुमच्याशी बोललो नव्हतो का मी? एक जंक्शन गिराईक शोधून आणलं बघा त्या जागेसाठी. गिराईक म्हणजे बिल्डर हो, बिल्डर. पुण्याचा बिल्डर आहे, एकदम चांगला नावाला बिल्डर आहे. मुख्य म्हणजे दत्ताचा बघत आहे. त्याला म्हणलं बाबा आमच्या अनंतपूरमध्ये एक स्कीम करून टाक, सोन्याच्या भावाने एक फ्लॅट विकल तुझा. हो, सांगण्यासारखी एखादी घटना म्हणजे आमचा एक फाईट सिक्वेन्स चालू होता आणि गिल्ट कसं असतो तो म्हणजे बघा, फाईट सिक्वेन्समध्ये सचिन आणि मी, तर शेवटी ते नकलीच असतं, म्हणजे ठरवलेली फायटिंग असते. तर माझा एक पंच त्याला इकडे लागणार होता, असं तो शॉट असा अरेंज केला होता. तर सपोज इथनं हात आला तर आपलं तोंड या बाजूला जातं ऍक्टिंग करताना. तर चुकून सचिनचं फेस माझा हात इथनं आला आणि सचिनचा फेस असा गेला आणि माझा हात त्याच्या नाकावर बसला. आणि जसं बॉक्सिंग रिंग मध्ये कसं रक्त उडतं ना, असं संपकन रक्त उडालं आणि सचिन बसला खाली. आणि मी सतत सचिनला, सचिन यार आय एम सॉरी आणि सचिन इतका मस्त आहे, तो म्हणाला अरे मला काही वाटत नाहीये, ते इतकं माझ्या लक्षात राहिलं की गिल्टी आपण जेव्हा फील करतो, तर मी त्या सिनेमाचा विलन होतो आणि असं तो भरदार असं तो, पण तो त्या क्षणी इतका गिल्टी फील करत होता. नक्की ही आठवण कायम तुझ्याजवळ राहील. हिंदी चित्रपट देखील तू केलेस, म्हणजे शूल असेल, सरकार सारखा चित्रपट असेल, त्याच्यामध्येही तू होतास. पण हिंदी चित्रपटांबद्दल सांग ना, की हिंदी चित्रपटांकडे कसा काय वळलास? कारण मराठी तरुणांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपली नाव कमावून ठेवली. पूर्वीच्या काळी जेवढं कठीण होतं हिंदी चित्रपटांमध्ये जाणं, तेवढं आता राहिलं नाही. पण ज्या पिरियडमध्ये तू एंटर झालास हिंदी चित्रपटामध्ये, एंट्री कशी झाली आणि कशी संधी मिळाली तुला मुळात? त्याला कारणीभूत बरंचसं ते हसरतेचं कॅरेक्टर ठरलं. अच्छा. किशन मोरारी जो जसा महाराष्ट्रात फेमस झाला तसं तो भारतभर, पंजाबमध्ये सुद्धा हसरते लोक बघायचे किंवा युपी बिहारमध्ये पण बघायचे. आणि ते कॅरेक्टर बरंच पॉप्युलर झालं होतं. त्याच्यामुळे मला हिंदी चित्रपटांमध्ये किंवा हिंदी सिरियल्समध्ये, त्यावेळेस मी खूप सीआयडीचे खूप एपिसोड केले, या हार्टचे खूप एपिसोड केले. आणि त्यावेळेस जेव्हा चॅनल डेली सोप करत होत नव्हते त्यावेळेस खूप चांगले सिरियल्स यायचे. म्हणजे भंवर नावाची सिरियल यायची किंवा कगार नावाची एक सिरियल यायची किंवा बेस्ट सेलर्स नावाची एक सिरियल आहे. मला त्या काळात मला बरेचसे रापा अवॉर्ड्स मिळाले बेस्ट ऍक्टरचे.
आणि भवरचे मी बरेच एपिसोड केले, कगारचे एपिसोड केले, बेस्ट सेलर्स खूप केले, खूप चांगल्या चांगल्या भूमिका मला मिळाल्या. सबूत नावाची एक सिरियल यायची, अपराधी कॉन मध्ये मी पॅरल एक इन्स्पेक्टर प्ले करायचो. तर खूप मिनिंगफुल सिरियल्सचे एपिसोड्स व्हायचे. दामिनीतला पक्या पण लोक विसरली नाहीत. दामिनीतला पक्या तर काय, म्हणजे मी हा किस्सा नेहमी इंटरव्ह्यूमध्ये वगैरे पण मी एक दोनदा सांगितलाय की मी एका मित्राच्या घरी गेलो तर काहीतरी नाट्यवाचन होतं. त्यांनी नाटक लिहिलं होतं, त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाला ये आपण नाटक वाचूया. आणि मी म्हणजे दारावरची बेल वाजवली तर एका 15-16 वर्षाच्या मुलीने दार उघडलं, मला बघितलं, किंचाळली आणि बेशुद्ध पडली. हो, मी घाबरलो. मित्र आला, अरे म्हणाला काय केलंस तू? अरे म्हटलं मी काही केलेलं नाही. काय केलं? माझी बहीण काय ओरडली होती, बेशुद्ध का पडली? अरे मी काहीच केलेलं नाही. मग तिला आम्ही उचलून कॉटवर ठेवली, पाणी बिणी मारलं. परत ती ओरडली पक्या आणि परत बेशुद्ध पडली. मित्र म्हणाला हे बघ, परत माझ्या घरी येऊ नको, माझी बहीण घाबरते तुला. हे एवढा पक्याचा प्रभाव. क्या बात आहे, क्या बात आहे. हळूहळू हे सगळं करत असताना दिग्दर्शनाकडे वळलास, निर्मितीकडे देखील वळलास. मला वाटतं गोष्ट छोटी डोंगरावडीचं दिग्दर्शन आहे तुझं. त्या चित्रपटाविषयी सांग ना, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रखरपणे मांडणारा चित्रपट आहे आणि मला वाटतं नेहरू काकांचा शेवटचा चित्रपट आहे, तर त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. मातीत जगणं मातीत मरण आपुल्या हातानं रचिलं करणं. रातंदिन राबुनिया जीवाचा पाठोळा बोलण्याला झाला मुका आवळला जळा. आतड्याला पिळ तरीही वडायाची गाडी. छोटी कशी झाली गोष्ट डोंगराएवढी. गोष्ट छोटी डोंगराएवढी एवढा प्रभावी झाला त्याचं कारण आमची सगळी टीम आहे. म्हणजे सयाजी हा बेसिकली शेतकरी आहे, मकरंद शेतकरी आहे, मी विदर्भातनं आहे, विदर्भातलं सगळं मला माहित आहे. आमचे जे लेखक होते शामराव पेटकर, ते विदर्भातले आहेत. अरविंद जगताप ज्यांनी डायलॉग्स लिहिले तो शेतकरी आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांची आणि त्यांच्या वेदनेची जाण आहे आणि ते जवळून पाहिलेलं आहे. तर असं खूप अफलातून काहीतरी फार छान मोठा प्रयोग केला अशातला भाग नाही, पण जे आत्ता वास्तव आहे ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न, सहज एक प्रयत्न केलाय, बाकी काही नाही. मातीत जगणं मातीत मरण आपुल्या हातानं रचिलं करणं. रातंदिन राबुनिया जीवाचा पाठोळा बोलण्याला झाला मुका आवळला जळा. आतड्याला पिळ तरीही वडायाची गाडी. छोटी कशी झाली गोष्ट डोंगराएवढी. फ्युचर प्लॅन्स काय आहेत नागेश दादाचे आणि त्याचे येणारे चित्रपट ज्याची आपण सगळेजण वाट पाहतो आहोत तेही मी जाणून घेणार आहे, पण पुन्हा एकदा वेळ येते एका छोट्याशा विश्रांती.